माझं आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित. मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही. पंतप्रधान मोदींचा दावा. रात्री 8 वाजता मोदींची एक्सक्लुझिव्ह मुलाखत. जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबी कडून चौकशी. कोरेगाव मधला भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पाबाबत नोटीस. याआधी ईडी कडून या प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी. कोस्टल रोडला कोणताही धोका नाही. जॉइंटमध्ये गळती. पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. ससूनमधील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी पल्लवी सापळेंची टीम ससूनमध्ये. तर चौकशी करणारे किती स्वच्छ? अंबादास दानवेंचा सवाल. दबावाला बळी पडू नका. काँग्रेस आमदार धंगेकरांची ससून डीनची भेट घेऊन सूचना. तावरे मंत्र्यांच्या जवळचे असल्यानं पद मिळाल्याचा आरोप. पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रकरणात फडणवीसांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी. ससून रुग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. सुप्रिया सुळेंवर सोनिया दुहान यांचा हल्लाबोल. सुप्रिया सुळेंमध्ये नेतृत्व गुण नाहीत. सुप्रिया सुळेंच्या जवळच्या काही लोकांमुळे पक्ष सोडत असल्याची टीका. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी आज महायुतीची खलबत. मनसेला मदत करणार की महायुती 4ही जागांवर उमेदवार देणार याची उत्सुकता. मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीने लढवावी. छगन भुजबळांची भूमिका. देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत चर्चा. दुष्काळामुळे उजनीनं गाठली निचांकी पातळी. तळ गाठल्यानं शासनाकडून धरणातील गाळ काढण्याचा निर्णय. वाळूतून तब्बल 9,000 कोटींचं उत्पन्न मिळणार. एबीपी माझाच्या बातमीनंतर बीड जिल्ह्यातील सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच वाढला. मुंडेवाडी प्रकरणात एकाला अटक. 191 जणांवर कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.